नमस्कार, शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये झटपट तयार होणारी चविष्ट कोबीची भाजी बनवतोय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम पॅनमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की जिरं घाला. जिरं तडतडलं की बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. त्याचबरोबरीने काही मसाले घालतोय. पावडर्ड मसाल्यांमध्ये इथे आपण हळद, भाजलेली जिरेपूड, धनेपूड हे मसाले घालून चांगले 2 ते 3 मिनिटे परतून घेणार आहोत. कांदा चांगला ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालतोय. हे मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा. नरम झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोबी घालायची आहे. कोबी कापण्यावेळी कोबीचं जे वरील पान असतं ते काढून घ्यायचं एक आणि नंतर बाकीची कोबी कापायची. त्याचबरोबरीने जे समोरील जाड देठ असतं ते देखील काढायचं. कोबी कटिंग करताना ते घ्यायचं नाही. इथे आपण कोबी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे. कोबी घालून संपूर्ण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोबी घातल्यानंतर कोबी हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर परतून घ्यायची. यानंतर यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे. मुगाची डाळ चांगली तासभर भिजवून घ्यायची जेणेकरून शिजवताना वेळ लागत नाही. यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. बाकी कोणताही एक्स्ट्रा मसाला ऍड नाही, फक्त लाल मिरची पावडर घालायची आहे. आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवताना आपण कमी तिखटाच्या मिरच्या वापरल्यात, त्यामुळे इथे आपण लाल मसाला घातलेला आहे. या जागी तुम्ही जास्त तिखटाच्या मिरच्या देखील घेऊ शकता. यानंतर एकजीव मिक्स करून भाजी वाफेवरती 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटे भाजी चांगली परतून घ्यायची. मधनं हलवून घ्या जेणेकरून तळाशी चिटकत नाही. कोबी देखील चांगली नरम झाली आहे. वर्ण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. यानंतर यामध्ये आपण 1 फुलपात्र किंवा त्यापेक्षा कमी पाणी घालतोय. या जागी गरम पाणी वापरायचंय आणि भाजी झाकण न ठेवता मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे. आपण इथे डाळ भिजवून घेतलेली आहे म्हणून जास्त शिजवण्याची गरज भासत नाही. डाळ आपण 3 ते 4 मिनिटे वाफवून घेतलेली आहे कोबी सोबतच. यानंतर झाकण न ठेवताच भाजी चांगली रंग बदलेपर्यंत, खरपूस रंग येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत. वर्ण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकजीव असं मिक्स करायचं. कोबीची भाजी बनवण्यावेळी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कोबी बारीक चिरून घ्यायचा जेणेकरून भाजी चवीला चांगली लागते आणि खमंग अशी तयार होते. 10 ते 12 मिनिटांमध्ये झटपट ही कोबीची भाजी तयार होते. ही रेसिपी तुम्ही टिफिनमध्ये त्याचबरोबरीने घरी जेवणामध्ये देखील बनवू शकता. गरमागरम फुलके, चपाती, भाकरी त्याचबरोबरीने वरण भात या सर्वांसोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग डिश सर्व्ह करूयात. ही पटकन तयार होणारी कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.